UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। काही जण मुख्यमंत्री पदासाठी गल्ली ते दिल्ली जातात। विरोधकांच्या लाडकी खुर्ची योजना या टीकेवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार। स्वराज्याच्या खजिन्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारीच केली। महाराजांनी सुरत लुटली म्हणणं अयोग्य, शिवरायांना लुटारू म्हणणं पवारांना मान्य आहे का? टीव्हीनांच्या महासंकल्पातून फडणवीसांचा सवाल। देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहांना घाबरतात म्हणून शिवरायांनी सुरत लुटली हे बोलण्याचं फडणवीसांना धाडस नाही। जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। शिवरायांनी सुरत लुटली इतिहासकारांचं मत, काँग्रेसनं कधीही इतिहास बदलला नाही। फडणवीसांच्या चुकीच्या अभ्यासाची चुणूक दिसली। नाना पटोलेंची टीका, तर फेक नरेटिव्हमध्ये फडणवीस एक्सपर्ट असल्याचाही टोला। मी आधुनिक अभिमन्यू, विरोधकांनी कितीही चक्रव्यूह रचले तरी मी अडकणार नाही। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। अजित पवारांची साथ सोडणार नाही। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्टता। शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम। मदत करण्याआधी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार का हे लिहून घ्यावं, फडणवीसांचं जरांगेंना खुलं आव्हान। सरकारनं जरांगेंना दिलेली आश्वासनं आम्हाला माहितीच नाही। सरकार कोणाच्या बाजूनं हेच महाराष्ट्राला माहिती नाही। सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, जयंत पाटलांकडून स्पष्ट। महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा निकालानंतर पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांचं विधान। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी काही घाई नाही, मी टीम लीडर म्हणून काम करतो। फडणवीसांच्या विधानानंतर शिंदेंचं वक्तव्य। राज्यातील सरकारचा शेवट जवळ आलाय। बदलापूर घटनेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकारचं अपयश, तर मालवणची घटना सरकारमधील भ्रष्टाचाराचं उदाहरण। नाना पटोलेंची टीका। शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही। TV9 मराठीच्या महासंकल्पमध्ये फडणवीसांची टीका, तर भाजप हायकमांडच्या मनातही फडणवीसांचं नाव नाही। आदित्य ठाकरेंचा पलटवार। लाडकी बहीण योजनेवरून कॅबिनेटमध्ये कोणताही राडा नाही, तर साधकबाधक चर्चा। दादांच्या श्रेयवादावरून शिंदेचे मंत्री आक्रमक झाल्याच्या घटनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। लाडक्या बहिणीवरून तिन्ही भावांकडून ओढाताण सुरू। जयंत पाटलांचा टोला, तर मतांसाठी ही योजना आणली हे बहिणींना समजतं। नाना पटोलेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत 100% वरळीतूनच लढणार। आदित्य ठाकरेंकडून TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये स्पष्टता। मुंबईतल्या इतर मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याच्या चर्चेला पूर्णविराम। उलट्या कशा होतील, मी तर परफ्यूम मारून जातो। तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर भुजबळांचं प्रत्युत्तर, तर उलट्या होऊ नये म्हणून शिंदेंनी सावंतांना गोळी दिली असेल, भुजबळांचा टोला। मालवणमधील दुर्घटनेनंतर विरोधकांनी राजकीय संधी शोधली। फडणवीसांचं वक्तव्य, तर आरोपी जयदीप आपटेला 26 लाखच मिळाले, मग बाकीचे पैसे कुठे गेले? जयंत पाटलांचा सवाल। आता पुन्हा भाजपसोबत जाणार नाही। नकली संतान म्हणणाऱ्या भाजपसोबत जाण्याचा संबंधच नाही। आदित्य ठाकरेंची TV9च्या मंचावरून निकालानंतरच्या संभाव्य तडजोडीवर आधीच फुली। नारायण राणे आमच्यावर टीका करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात पगारावर काम करतात। आदित्य ठाकरेंची राणे कुटुंबावर टीका। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया कुस्तीच्या आखाड्यातून थेट राजकारणात। दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात दोघांचाही पक्षप्रवेश। गणेशोत्सवात भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा। 7 ते 16 सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्टचा निर्णय। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।